चला आज आपण बनवणार आहोत दाल पुरी। त्याच्यासाठी मी चण्याची डाळ चांगली धुवून भिजत घातली होती 2 ते 3 तास। त्यानंतर आता त्याच्यातलं पाणी काढून आपल्याला डाळ भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला लसूण, अद्रक आणि लाल मिरची हे वाटून घ्यायचे। तुम्हाला हवे तर हिरवी मिरची पण तुम्ही घालू शकता, जी आपल्याकडे अवेलेबल असेल त्या मिरच्या घालायच्या आणि वाटायचं। मिक्सरमध्ये ती डाळ चांगली वाटून घ्यायची। त्याच्यानंतर ती एका भांड्यामध्ये आता काढायची आहे। त्याच्यात आता मसाले घालायचे, लाल तिखट, हळद, धना पावडर आणि थोडासा आमचूर पावडर हे सगळं घालायचे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे डाळीमध्ये। हे सगळे मसाले, मीठ वगैरे चांगलं एकजीव करून घ्यायचे। आपण ह्याच्यामध्ये कणिक मळणार आहोत ना, त्याप्रमाणे मीठ घालायचं आणि आता हे सगळं मिश्रण आता एकजीव झालं आहे। आता ह्याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ घालते मी आणि जेवढं आपल्याला ते डाळ आपण जी वाटलेली आहे त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पीठ मळता येईल तेवढंच पीठ त्याच्यात घालायचं। थोडं थोडं घालून हे पीठ मळून घ्यायचं। तुम्हाला हवं पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घेऊ शकता, पण मी हे सगळं पीठ आपल्याला डाळीमध्येच मी कणिक मळलेलं आहे। वरून काय दुसरं पाणी वगैरे घेतलं नाही। जेवढं डाळीमध्ये मळता येईल तेवढंच मळायचं। जसं आपण कणिक मळतो तसंच आता त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे कणिक चांगलं मळून घ्यायचं आहे। आणि हे आता मळून झालं तर थोडं 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे, रेस्टसाठी ठेवून द्यायचं, म्हणजे पुऱ्या आपल्या छान मऊ आणि छान होतात। आता हे पीठ ठेवून दिले, आता 10 ते 15 मिनटं झाले। आता मी हे परत एकदा पीठ चांगलं मळून घेते। पुऱ्या करायच्या आधी हे चांगलं पीठ परत एकदा मळून घ्यायचं आणि ह्याचे आपल्याला गोळे करायचे। छोटे छोटे गोळे आपण जेवढे तुम्हाला पुरीची साईज हवे, जेवढे मोठ्या पुऱ्या हव्यात त्या साईजच्या पुऱ्या करायच्या। हे बघा मी आता छोटे गोळे करून घेते। तुम्हाला जी साईज हवी ते साईज तुम्ही करू शकता। सोपी पद्धत आहे एकदम, काही कठीण नाही आहे ह्याच्यामध्ये। डाळ हे बघा आता मी हे लाटून घेते। लाटून पहिल्या सगळ्या लाटून ठेवणार आहे पुऱ्या मी, त्यानंतर तळायला घेईन। एकदाच लाटून ठेवल्या की मग तळायला सोप्या जातात, म्हणून सगळ्या पुऱ्या मी पहिला लाटून घेते। त्यानंतर आता तेल गरम झालं आहे, तेलामध्ये आता ह्या पुऱ्या हे बघा सगळ्या लाटून झाल्या आहेत माझ्या पुऱ्या। आता हे तेलामध्ये गरम गरम तेलात आपल्याला पुऱ्या सोडायच्या। छान लागतात पुऱ्या ह्या चवीला। तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळच्या नाश्त्याला, कधी अगदी बनवून ठेवल्या प्रवासाला पण घेऊन जाऊ शकता। हे तुम्ही भाजीबरोबर, बटाट्याच्या भाजीबरोबर, दह्यासोबत पण पुरी छान लागते। आपल्याकडे भाजी नसेल तर दह्यासोबत पण तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकतात। खूप छान लागतात चवीला। नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा वाटल्या त्या। आपण प्रवासाला पण जातो तेव्हा पण आपण ह्या प्रवासासाठी पण ह्या बनवून आपण घेऊन जाऊ शकतो। बघा आता सगळ्या माझ्या तळून झाल्या आहेत पुऱ्या, नक्की करून पहा।